आज सकाळी उठलो तेव्हा खरं सांगायचं तर माइंड आणि बॉडी दोन्ही रेडी नव्हती. काल क्रिसमस सेलिब्रेशनमुळे घरी उशिरा आलो होतो. झोप कमी, एनर्जी पण कमी होती. पहिला विचार आला आज राहू दे, पण मग एक गोष्ट आठवली. आता 4च दिवस उरलेत आणि इतकं येऊन आज मागे हटणं शक्य नव्हतं. हॅलो गाईज, वेलकम टू माय 60 डेज ट्रान्सफॉर्मेशन जर्नी. ब्लॅक कॉफी घेतली, थोडा वेळ शांत बसलो आणि स्वतःला सांगितलं चल जाऊया, बाकी नंतर पाहू. जिमकडे निघालो. जाताना मोटिवेशन कमी होतं, पण मनामध्ये एक हट्टीपणा होता. जिमला पोचलो आणि आधी कार्डिओ केलं. स्टार्ट स्लो, पेस स्टेडी. बॉडी हळूहळू वॉर्म झाली. ब्रिदिंग सेटल होत गेली. कार्डिओ नंतर शोल्डर वर्कआउट सुरू केला. फ्रंट रेज, डंबल शोल्डर प्रेस, साइड रेजेस, डंबल रिव्हर्स पेक फ्लाय. लिफ्ट करताना जाणवलं कधी कधी टफेस्ट वर्कआउट त्या दिवशी होता जेव्हा आपण मेंटली तयार नसतो. वर्कआउट कंप्लीट केलं. घरी आलो. बॉडी कंडिशन चेक केली. थकवा दिसत होता पण स्ट्रेंथ पण जाणवत होती. दुपारी लंच केला. इव्हनिंगला ब्लॅक कॉफी घेतली, विच वॉज मस्ट निडेड टुडे. रात्री डिनरमध्ये पनीर आणि थोडा राईस खाल्ला. डे 56 कम्प्लीट. परफेक्ट डे नव्हता पण ऑनेस्ट होता आणि असेच दिवस तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जातात. 4 days लेफ्ट.